व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये 5 रुपयांची कपात झाली आहे। या निर्णयामुळे छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिलासा मिळाला। आता नव्या बदलानुसार मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ही 1542 इतकी झाली आहे। सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत उद्या तोडगा निघण्याची शक्यता आहे। उद्या सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत। या बैठकीनंतर घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये दरवर्षी 16 जून पासून पाणीपट्टी वाढ करण्याची पद्धत आता बंद होणार आहे। ज्या दिवशी पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव मंजूर होईल त्या दिवसापासून ती लागू होईल असा प्रस्ताव जल अभियंता विभागाने बनवला आहे। त्यामुळे अगोदरच आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या मुंबई महानगरपालिकेचं मोठं नुकसान होणार आहे। अपुरा बसचा ताफा, प्रवाशांची मागणी आणि शहरातील अनेक ठिकाणांवरील वाहतूक बदल या सगळ्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने आपल्या बस मार्गामध्ये मोठे फेरबदल केले आहेत। पुनर्रचित मार्गावर बस धावणार असून 8 मार्गावरील बसचे एसी बसमध्येही रूपांतर करण्यात आलं। आधार कार्डवरील जन्मतारीख, नाव किंवा पत्ता यांसारख्या तपशिलांमधील बदलांसाठी नवीन ई-आधार ॲप भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून लवकरच सुरू केलं जाणार आहे। त्यामुळे विविध बदलांसाठी आता आधार सेवा केंद्राला भेट देण्याची गरज उरणार नाही। पावसाने ओढ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरांमधील तापमानात वाढ झाली आहे। काल मुंबईच्या तापमानात अचानक 4 अंश सेल्सिअसने वाढ झाली। पुढील 2 दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये बँका 11 दिवस बंद राहणार आहेत। यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशी असणाऱ्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे। बँका जरी बंद असल्या तरी ग्राहक नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI आणि ATM सारख्या डिजिटल सेवांचा वापर करता येणार आहे। पैशांची देवाणघेवाण, बिल पेमेंट, शिल्लक तपासणी ही कामं पूर्ण करता येणार आहेत। चीनने सोन्याच्या विक्रीवरील दीर्घकाळापासून असलेली कर सवलत ही रद्द केली आहे। हा निर्णय 1 नोव्हेंबर पासून लागू झालाय। या निर्णयामुळे ग्राहकांसाठी सोन्याच्या किमती वाढू शकतात आणि जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बाजारपेठेतील दरात बदल होऊ शकतो। मुंबई उच्च न्यायालयाने स्टेनोग्राफर पदासाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे। उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। नोव्हेंबर महिन्यात राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेमध्ये अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। परिणामी राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी असेल। दरम्यान नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्याबरोबरच संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केले। त्यामुळे कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद आता 2 आठवड्यांच्या आतमध्ये संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा, कुष्ठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणं आता सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे। जळगाव जिल्हा बँक नोकर भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। शासनाने नवा आदेश काढल्याने संचालकांच्या मनमानीला आळा बसणार आहे। स्थानिक उमेदवारांसाठी 70% जागा या राखीव ठेवण्यात आल्या आहेत। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस 50 वर्षांची झाली असून रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी रेल्वेचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला। यावेळी केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं। सिंधुदुर्गमध्ये भात कापण्याच्या कालावधीत सातत्याने सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय। अनेक ठिकाणी भात शेती अडचणीत सापडली आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी भात शेतीच्या संयुक्त पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। हिंगोलीत संत नामदेव महाराजांचा जयंती उत्सव साजरा केला जातोय। मंदिर परिसरामध्ये दीपोत्सव करून जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला। त्यानंतर महापूजा आणि काकडा आरतीही करण्यात आली। मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपला। पावसाने भात पिकांचे नुकसान झालं। भाताचे तयार दाणे गळून पडलेत, परंतु रब्बी ज्वारी पिकासाठी हा पाऊस पोषक असल्याचं म्हटलं जातं। तळेगाव ते उरळी कांचन रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय। गावांमध्ये रेल्वे मार्गाविरोधात तीव्र जनआक्रोश उसळलाय।
या मार्गामुळे शेतकऱ्यांची शेती आणि घरजमीन संपुष्टात येणार असल्यानं गावागावातून शेती वाचवाचा नारा दिला जातोय। अकोल्याच्या तेल्हारा शहरातील माळेगाव नाका ते पीपी पाटील पेट्रोल पंप मार्गावरील अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये। या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकर रस्त्यावर खड्डा खोदून त्यांनी आंदोलन केले। 4 तासानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामाबाबत लेखी आश्वासन देण्यात आलं। कराड शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांनी कंबरड मोडलंय। देशात स्वच्छ शहरांचा डंका मिळवणाऱ्या कराड शहरामध्ये खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्की कोणता खड्डा चुकवायचा हा प्रश्न वाहन चालकांपुढे उभा आहे। कोट्यावधींचा निधी गेला कुठे हा प्रश्न नागरिक विचारतात। कोल्हापुरात ऊस आंदोलनाचा भडका उडाला। ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। शिरोळ तालुक्यामध्ये ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे पेटवण्यात आले। ऊस दरावर तोडगा काढल्याशिवाय कारखाने सुरू करण्यास विरोध दर्शवण्यात आला। बनावट कॉल सेंटरला एका 22 वर्षाच्या तरुणाने फंडिंग केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। आरोपी राजवीर प्रदीप शर्मा असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अकोल्यातील अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपींकडून 2 देशी पिस्तूल, 6 जिवंत काडतूस, 7 मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनं जप्त करण्यात आली। मृतदेहातील हाडाचे तुकडे देखील जप्त करण्यात आले असून त्यांची DNA चाचणी केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील पाचोड पैठण रस्त्यावरील दादेगाव शिवारामध्ये एका वन नीलगायने अचानक भरधाव कारसमोर उडी मारल्याने भीषण अपघात झाला। यामध्ये नीलगाय जागीच ठार झाले असून कारचं देखील नुकसान झालं। सोलापूरच्या विजापूर रोडवरील ज्वेलर्सच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला। तोंडाला मास्क लावून हातात कोयता आणि पिस्तूल घेत 2 तरुण ज्वेलर्सच्या दुकानात शिरले। दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना धमकावत चोरांनी सोनं लुटलं। आरोपींच्या शोधासाठी 4 पथकं रवाना करण्यात आली आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या शहा बाजार परिसरामध्ये हातगाडी लावण्याच्या वादात 4घांनी मिळून धारदार शस्त्राने एकाची हत्या केली आहे। या प्रकरणी 4ही आरोपींना अटक करण्यात आली। लोणावळ्यात पोलिसांनी अंड्याच्या दुकानातून अंमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली। पोलिसांकडून मेफेड्रॉन जप्त करण्यात आला। आरोपींवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूरच्या तहसील पोलिसांनी घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावलाय। आरोपींकडून एकूण 2.84 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोलापुरात बनावट खत विक्री प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्यातील बनावट खत उत्पादन, वितरण आणि विक्री प्रकरणामध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही विशेष कारवाई केली आहे। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी टोलेबाजी केली आहे। त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, गेले हे पण गेलेल्यांनाच मंत्रीपद मिळतं। मंत्री गुलाबराव पाटील यांचं मिश्किल वक्तव्य। माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर करत कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। 5 नोव्हेंबरला निवडणुका जाहीर होऊन 30 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील असं दिलीप वळसे पाटील म्हणाले। पुढील आठवड्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती निवडणुका पार पडणार आहेत। 21 दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते। तर शेवटच्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। मतदार यादीत नाव टाकण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांची यादी तयार आहे। 1 जुलै 2025 पर्यंत ज्यांचं या मतदार यादीमध्ये नाव आहे
तेच लोक मतदान करू शकतील व निवडणूक लढवू शकतील, असं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयामध्ये सादर केलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्याचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. विखे पाटलांचा आणि त्यांच्या घराचा आरक्षणाशी कुठलाही संबंध नाही. स्थानिक न्याय म्हणजे काय हेच त्यांना कधी समजलं नाही. माहीत असतं तर असा बेफिकीर आणि बिनडोक पद्धतीने ते बोलले नसते, अशा शब्दामध्ये त्यांनी विखेंवर हल्लाबोल केला. पाचोऱ्यातील शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात आमदार किशोर पाटलांनी भाजपवर टीका केली आहे. महायुतीच्या 1 वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला. शेतकरी आंदोलनावरून बच्चू कडूंचेही आभार मानले. मुंबईत कबुतरांना सकाळी 7 ते 9 या वेळेतच दाणे टाकता येणार आहेत. यासाठी पालिकेने मुंबईमध्ये 4 ठिकाणं निश्चित केली आहेत. या ठिकाणच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही स्वयंसेवी संस्थांवर असणार आहे, तर विद्यमान कबूतरखाने मात्र बंदच राहतील. मुंबई महापालिकेने 2012 पासून म्हाडाच्या उपकराची तब्बल 130 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. त्यामुळे उपकर प्राप्त इमारतींच्या संरक्षणात्मक दुरुस्ती आणि पुनर्रचनेच्या कामासाठी म्हाडाला निधीची चणचण भासली आहे. मुंबईकरांचा प्रवास दर्जेदार होण्यासाठी पालिका आता रस्ते दत्तक योजना राबवणार आहे. यामध्ये 730हून अधिक प्रमुख रस्त्यांची जबाबदारी 246 कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपवण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकावर किमान 3 रस्त्यांची देखभाल स्वच्छतेची जबाबदारी असेल. ऑक्टोबर 2025 मध्ये देशाच्या वस्तू आणि सेवा कर संकलनामध्ये 4.6% इतकी वाढ नोंदवली गेली आहे. एकूण संकलन 11,95,000 कोटींवर पोहोचले. ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाच्या पाडकामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 78 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही रेल्वे मार्गांवर दररोज रात्रीच्या सुमारास 4 तास मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळामध्ये लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. परिणामी रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार होता, परंतु महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्त तो रद्द करण्यात आला आहे. तर मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मंगळवारी जलवाहिनी देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. यावेळी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील MBR मध्ये नवीन जलवाहिनी जोडणीचं काम, त्याचबरोबर मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. परिणामी मंगळवारी नवी मुंबईमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये 11,200 मालमत्तांची विक्री झाली असून गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत विक्रीच्या या प्रमाणात 14% घट नोंदवली गेली आहे. एकीकडे मालमत्ता विक्रीमध्ये घट झालेली असताना याचा परिणाम थेट मुद्रांक शुल्काच्या रूपाने मिळणाऱ्या महसुलात देखील घट होण्याच्या रूपाने दिसून आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार यंदा राज्यामध्ये इयत्ता 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीला तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गामध्ये या वर्षीपासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीपासून 4थी आणि 7वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. त्याविषयीचे अर्ज भरण्यासह सुरुवात झाली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.